हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग आज मी बनवणार आहे बेसनची पुरी। अगदी झटपट कसं करायचं आज दाखवणार आहे। तिखट करणार आहे चटणीत। आता भांड्यात मी जिरं घेतलेलं आहे, तीळ घेत आहे, कांदा बारीक चिरलेला आहे, टोमॅटो चिरलेला आहे, बारीक टोमॅटो घालून घेत आहे, कांदा घालून घेत आहे आणि बारीक कोथिंबीर चिरलेला आहे ते पण मी घालून घेत आहे। आज मी चटणीत करून दाखवणार आहे झटपट। आणि आता मी बेसन पीठ घालत आहे 2-3 चमचे। अगदी साधं सोपं भाकरीसोबत तुम्ही बेसनची पुरी बनवून खाऊ शकता झटपट। चला तर मग फटाफट आपण करून दाखवूया। आता मी घरची चटणी घेतलेला आहे। जर मिरची नसेल तर घरच्या चटणीचा आपण उपयोग करू शकतोय बेसनच्या पुरीसाठी। चला तर मग आता चवीनुसार मीठ पण मी घातलेलं आहे। आता ह्याला चांगलं हळद जरा थोडं घालून घ्या कलर चांगला येण्यासाठी। आणि आता ह्याला थोडं मॅश करून घ्या, चांगलं परतून खालीवर करून घ्या, चांगलं एकजीव करून घ्या मिश्रणाला सगळं। आणि थोडं पाणी घेऊन चांगलं परतून घ्या, व्यवस्थित असं खालीवर करून एकजीव करून घ्या, चांगलं एकजीव करून घ्या। जितकं आवश्यकता आहे तेवढं पाणी घालू शकताय। फार पातळ करायचं नाही, घट्ट करायचं नाही, फार पातळ पण नाही, मीडियम चांगलं। आणि बेसनचं पीठ चांगलं भिजवायचं 10 ते 15 मिनटं, म्हणजे छान पोळ्या भारी होत्यात त्याच्यासाठी। चला तर मग आता खालीवर करून झालेलं आहे, 10 ते 15 मिनटं भिजून पण झालेलं आहे माझं। आणि आता गॅसवर मी तवा ठेवलेला आहे, हे बघा। आणि आता मी पोळ्या करायसाठी घेते। पोळ्या कशा करायच्या, छोटे छोटे मुलांना जर पाहिजे नसलं तर छोटे छोटे मी उठवू शकते पोळ्या, आणि एक मोठं पण तुम्ही करू शकताय। म्हणजे 2 प्रकारचे तुम्ही पोळ्या बनवून टिफिनला तुम्ही देऊ शकताय। आणि फटाफट झटपट 5 मिनिटात हे बेसन पुरी तयार होण्याचा असा उपाय मी केलेला आहे। आणि घरच्या चटणीच्यासाठी, कारण की कधी चटणी असतेच घरात आपल्या अवेलेबल। मग आपल्या घरात कसं मिरची वगैरे नसले, मार्केटला जायला नाही आलं तर तुम्ही चटणीचं बेसन पुरी तुम्ही खाऊ शकताय अगदी 5 मिनिटात बेसन पुरी तयार होण्यासारखं। बघा मी कशा प्रकारे पोळ्या असं बेसन पुरी गोल गोल छोट्या आकारात मी घालत आहे। अशा प्रकारे तुम्ही पण नक्की ट्राय करा। आणि आता एक 2-3 मिनटं झालेलं आहे आणि खालच्या साईडला आता बघत आहे एक बाजू भाजून झालेली आहे बेसन पुरी। आणि आता बघा भाजले गेलेलं आहे, एक साईडचे भाजले गेलेलं आहे। आता मी दुसरी बाजू आता चांगलं भाजून घ्यायचं अगदी झटपट। मी जे पहिला व्हिडिओ टाकलेला आहे ते मी मिरचीतला व्हिडिओ टाकलेला आहे बेसन पोळी। मग आज मी चटणीतलं पोळी करत आहे बेसनची। अगदी भाजीसोबत झटपट, भाजीला काय नसेल तर तुम्ही बेसनची पुरी झटपट बनवून भाकरीसोबत खाऊ शकता। चला तर मग आता माझं दोन्ही बाजू पण भाजत आलेलं आहे, हे बघा। आणि अगदी माझं साधं सोपं व्हिडिओ असते, काही अवघड नाही। घरचाच मसालाचा करतोय, घरचाच, बाहेरचं जास्त काय वापर करत नाही। घरचं जे आहे ते मी करत आहे। साधी सोपी माझी व्हिडिओ असतात, काही अवघड नाही। हे बघा दोन्ही बाजू माझ्या बेसनच्या पुऱ्या छोट्या छोट्या भाजून झालेल्या आहे। आता एका मी पिलटीत काढून घेते, हे बघा मी पिलटीत काढून घेत आहे। आणि आता एकच मी बेसन पुरी करणार आहे, ती मोठं करणार आहे अगदी। ते पण तुम्ही डायरेक्ट मोठं तुम्ही घालू शकताय, छोटे मुलांना ते करू शकताय। आणि हे बघा आता मी छोट्या आकाराचं झालेलं आहे, आता मी मोठ्या आकाराचं करून घेते। आता तेल आणि परत लावत आहे बघा, आणि एकच आता मोठं करणार आहे बघा। हे बघा अगदी टेस्टी आणि खूप छान लागते। मी तर आठवड्यातनं महिन्यातनं 3-4 वेळा तर बेसनची पुरी नक्की बनवून खाते। घरचाच मसाला आहे, काही बाहेरचं नाही आहे, अगदी साधं सोपं केलेलं आहे मी, हे बघा। आता छानपैकी गोलच्या आकारात मी बनवलेलं आहे बेसन पोळी। आणि भाजले गेलेलं आहे खालची साईड बघा, आणि किती छान उठत आहे बघा। भाजले गेल्यानंतर खालीवरनं तुम्ही पलटून घेऊ शकता अशा प्रकारे, हे बघा। आता मी पलटत आहे बघा। चला तर मग माझं बेसनची पुरी तयार झालेलं आहे।
आणि तुम्हाला नक्की मला कळवा की तुम्हाला बेसनची पुरी चटणीतलं कसं वाटलं. आणि झटपट केलेलं आहे, अगदी 5 मिनटात मी तयार केलेलं आहे. तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग बेसनपुरी झालेलं आहे. आणि आता मी एका भांड्यात घेत आहे, पिलटीत घेतलेलं आहे. आणि कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा मला. आणि माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. असंच माझा व्हिडिओ बघत जावा. चला तर मग आता माझे छोटे छोटे पण करून झालेले आहेत आणि मोठी बेसन पुरी पण करून झालेलं आहे. भाकरीसोबत ते लजीज लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. बाय.